तांदळाचा ढोकळा बनवलेला आहे. किती छान असा आपला ढोकळा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम छान असा ढोकळा झालेला आहे. किती एकदम हलका फुलफुलीत असा आपला ढोकळा झालेला आहे. एकदम जाळी तुम्ही पाहू शकता, जाळी किती पडलेली आहे. असा जाळीदार असा ढोकळा झालेला आहे. तर आता आपण त्याला फोडणी घालून घेऊया. फोडणीसाठी आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे. आता आपलं तेल घालून झालेलं आहे. तर तेल छान असं तापलं की आपण जिरं आणि मोहरी घालून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत. आता आपण जिरं घालून घेतले. जिरं छान अशी तडतडले. आता मोहरी घालून घेतली. आता आपली मोहरी खूप छान अशी तडतडलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया. आता कढीपत्ता आपला छान असा तडतडलेला आहे. आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. पाणी घालून झालेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये साखर घालून घेऊया. मी काही हिरवी मिरची याच्यामध्ये घातलेली नाही. मी ढोकळ्यामध्येच थोडीशी पेस्ट करून घातलेली आहे मिरचीची. तर आता आपण साखर घालून घेऊया. 1.5 चमचा साखर घालून झालेली आहे. साखर छान अशी विरघळली की आपण ढोकळ्यावर घालून घेऊ. आता आपली साखर छान अशी विरघळलेली आहे. तर आपण आता ती घालून घेऊया ढोकळ्यावर. तर आता आपण सगळं झाल्यावर मी तुम्हाला दाखवते.